सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत अहिल्याबाई ही लेखमाला जी मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली आहे. कालच्या पुढे सुरू करते. अहिल्यांचं मन आनंदाबरोबरच उदासीनतेने लपेटून गेले. हा आनंद खरा की ही उदासीनता? आईनं वर्णन केल्याप्रमाणे ते दिव्य प्रेम, ती दिव्य शक्ती, तो शिव, ती प्रकृती, तो पुरुष हे तर कधी वाट्याला आलंच नाही. जे पदरी आलं ते काय होतं मग? मनात प्रेम उमलायला लागायच्याही आधी होणारा केवळ अत्याचार. याला बलात्कार का म्हणू नये? इतकंच की हक्काच्या स्त्रीवर पतीनं छी 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 मन कुठल्या कुठे भरकटू लागलंय. अहिल्यांचा ठरलेला उद्गार. या मेल्या मनाला मेघसूने बडवायला हवंय. देवघरात जाऊन देवापुढे माथा टेकून म्हणाल्या, हे मार्तंडा, आज होळकरांचा शिक्का भर ग्रह दरबारी माझ्या गळी घातलास. मी तर छोट्या घरची अज्ञानी पोर, तूच बोट धरून इथवर आणलंस. देणारा आणि निभवणारा तूच. आता या सर्वांचा जिम्मा तुझ्यावरच. देवाजवळ बसलेल्या अहिल्यास पाहून बाईजी म्हणाल्या, पोरीचं मन भारी हळवं. खरी पतिव्रता. पतीच्या अभद्र बोलाने दुखावल्यामुळे त्याच्या औक्षाचे दान मागते आहे देवाजवळ. मल्हाररावांनी केलेलं कौतुक अहिल्यांना फार जड वाटू लागलं. आपण एवढं मोठं काय केलं? मामंजींनी सांगितल्याप्रमाणेच तर केलं. पण याचं उत्तर मल्हाररावांना माहीत होतं. अहिल्यांची तैलबुद्धी, तीव्र स्मरणशक्ती, सारं ज्ञान सहजपणे आत्मसात करण्याची हातोटी, प्रत्येक अनुभवाच्या थेंबातून शक्ती संचय करून व्यवहारात त्याचा योग्य उपयोग करणारी ही अहिल्या म्हणजे ईश्वराने निर्माण केलेली एक अलौकिक कलाकृतीच. नवरात्र बसलं. दसरा उत्सवाची तयारी सुरू झाली. अंबाऱ्या, घोडे, तुताऱ्या, कवायती पथकं, नृत्यांगनांची रिंगणं सर्व सज्ज झालं. दसऱ्याचा दिवस उजाडला. तिसऱ्या प्रहरी शिलांगण स्वारीची तयारी सुरू झाली. मल्हाररावांच्या अंबरी बाईजी, अहिल्या, मालेराव, मुक्ताबाई, दुसऱ्या अंबारीत उदाबाई, सीताबाई, बनाई, द्वारकाई, हरकुआई आणि होळकरांचं निशाण घेऊन पिवळी लाल पगडी, शिरपेज शोभून दिसणारे खंडेराव घोड्यावर होते. होळकरांच्या शिक्क्याची चौपदरी मोत्याची माळ अहिल्याबाईंच्या गळ्यात डौलानं डोलत होती. मालेरावाचे गुप्तपणे मधून काठीने हत्तीला टोचण्याचं काम सुरू होतं. अंबारीसमोर घोडदळ, पायदळ, पुढे वाजंत्री चौघडे, त्या पुढे नर्तकींचा ताफा, तुताऱ्या, अंबारी मागून मानकऱ्यांचे हत्ती होते. होळकरांचे निशाण वाऱ्यावर फडफडत होते आणि अहिल्यांच्या मनात मागील घटना जिवंत झाल्या. शिक्का कागज घ्यायला गेलेली चिमुरडी अहिल्या फार दिवस सांज राहिलीच नाही. धडाधड घडणाऱ्या लढाया. मामंजींची तलवार इतकी गाजली की मल्हाराया अशी नुसती हूल जरी उठली तर शत्रू सैन्य सैरावैरा पळत सुटे. चौकातून दसऱ्याच्या स्वाऱ्या मिरवत जात होत्या. फुले उधळले जात होती. तुताऱ्यांच्या निनादात आणि जय जयकारात इंदूरचा राजा विजयी मल्हारराव विजयादशमी साजरी करत होते. कर्तृत्ववान, परिपक्व बुद्धीची तिशीच्या घरात पोहोचलेली अहिल्या बाहेर सर्वांवर दाब राखून पण घरात तेवढ्याच लीन, आज्ञाधारक, धार्मिकता आणि राजकारण घर अंगणाप्रमाणे सांभाळत होत्या. त्यांना आठवणींवर आठवणी. हत्ती झुलत होता, अंबारी हलत होती. अहिल्या आनंदात चिंब आणि मालेराव खिशातून काहीतरी काढून नेम धरून खाली फेकत होते. अहिल्यांनी त्याच्या खिशात हात घातला तर खडे भरलेले होते. अहिल्यांना फार जुनी आठवण झाली. उंबरांची माळ, फुटलेलं उंबर, त्यातील वळवळणारे किडे,
घाबरून दूर फेकलेलं उंबर. पण मालेराव, खंडेराव, भविष्य काय? मुक्ता, लेकीची तरी आशा धरायची. ठरलं. दौलतीसाठी शूर, निरखून पारखून शौर्य, जबाबदार हा एकच निकष लावून जावई बघायचा. तेवढ्यात बाईजी म्हणाल्या, आपण वस्तीतून जात आहोत, सुवासिनींना प्रतिनमस्कार कर. एवढी साधी गोष्ट आपल्या विचारांच्या तंद्रीत लक्षात न आल्याने त्या ओशाळल्या. वाड्यावर परतल्यावर दोघा बाप लेकांना ओवाळताना मालेरावांचे साळे आठवले आणि चंद्रावर ग्रहणाची सावली यावी तसे अहिल्यांची स्वप्न काजळून गेली. सूरजमल जाटासंगे मसलत आरंभ होणार म्हणून 2-3 दिवस सर्व व्यवस्था लावण्यासाठी सासऱ्याबरोबर विलक्षण गडबडीत गेली. संक्रांतीचे सुमारास कूच करायचे म्हणून सरदारांना खलिते रवाने झाले. तेवढ्यात रघुनाथरावांचा खलिता आला की बिनीच्या फौजेसह खंडेरावांना रवाना करणे. दत्ताजी शिंदे येतात आहे. अजमेर प्रांती जाऊन राजपुतान्याची खंडणी वसूल करून भरतपूर मुक्कामी सर्वांनी एकत्रित यावं. आपणही तमाम फौजेसह येऊन मिळावं. बादशहाने जाटास मोठा तोफखाना उपराळ्यास देण्याचा करार केला. सावध असावं. आता आपली भेट भरतपूर वा कुंभारीस. कैलासवासियांनी फौजेनिमित्त केलेली कर्जे निवारण्याचं काम ते मुख्यच होतं. समोर आहे. त्वरित कूच करावं. या पत्राने फडणीची गजबजून गेली. स्वारीला निघायचे म्हणून भरपूर तयारी. मल्हारराव म्हणाले, अंतरीचे गोज बोलावे कैसे. मी तर उदाबाई समान 2 चाबूक ओढले तरी प्रसाद मानेन. निशंक मनाने अनमान न करता बोलावे अहिल्ये. आम्ही खंडेरावास मुद्दामच लढाईपासून दूर ठेवण्याचं कारण त्याची दुर्व्यसने. वास्तविक तलवारबाजीत अव्वल आहे, पण जिथे जवामर्दीने यश येत नसेल तर बुद्धिवादाने काम करावे लागते. हा मनात येईल तिथे फिरतो. अगदी दराबी म्हणजे तोफेचा स्टँड भोवतीसुद्धा जातो. अहिल्ये, त्याच्या या अनाठाई धाडसाची भीती वाटते गं. त्याचे काम शिकारीतच. युद्धात तर वेळेनुसार बुद्धीस प्राधान्य. मोर्चे, मसलती, रचना करावी लागते. पोरी, युद्ध म्हणजे शिकार नव्हे हेच तो जाणत नाही. एवढ्यासाठी मी त्याला रणांगणापासून दूर, त्याच्या चुकीमुळे होळकर घराण्याचा कुलदीपक हरवायला नको. अहिलेंच्या सारं लक्षात आलं. अभद्र अर्थही आणि मामंजींच्या काळजीचे कारणही. पण लक्षात न आल्याचं दाखवत म्हणाल्या, माझ्यासारख्या नर्मदेचा गोटा कामी लावला तर आपल्या कुळपुत्रास कामी लावणे अवघड का आहे. आपण किती कृत्रिम बोलतोय याची जाणीव अहिल्येना होती. मल्हारबा निश्वास टाकत म्हणाले, काही शल्य पुरीस ठेवावे. तुझ्यासारख्या बुद्धिमान पोरीसही माझी व्यथा न कळावी. जा, खंडेरावाला स्वारीवर जाण्याची तयारी करण्यास सांगून हा लखोटा द्या त्यांना. धीर धरून अहिल्या म्हणाल्या, मामंजी, यावेळी मी सोबत यावं म्हणून स्वामींनी आग्रह धरला आहे. त्यांना सांगा आता खंडणी आणि वसुली सडेच जावी. पौषात आम्ही कुंभेरीस जाऊ तेव्हा बाईजींसंगे येऊ असे सांगा. आजचा उत्तम मुहूर्त असल्याने सायंकाळी कूच करण्याची आमची आज्ञा त्यांना द्या. अहिल्या निरोप घेऊन वाड्यात आल्यावर खंडेरावांसोबत देणाऱ्या वस्तूंची व्यवस्था करण्याची एकच तारांबळ उडाली. शुभ मुहूर्ताचा मंतरलेला ताईत खंडेरावांच्या गळ्यात घालत काळजीपोटी बाईजींनी बराच युक्तिवाद ऐकवला. खंडेराव अहिलेकडे पाहत म्हणाले, शब्द दिल्याप्रमाणे येत आहात ना. त्या गप्पच. पण त्यांचा चिडका संतापलेला चेहरा पाहून घाईने म्हणाल्या, आम्ही नाही म्हटले का. सध्या वसुलीसाठी अजमेर प्रांती जातात ना. भरतपुरास याल तेव्हा पौष जाडेल.
तीळ शर्करा देण्यास जरूर येऊन आपले शौर्य डोळा भरून पाहू. गेला ना राग आता या दासीवरचा. यावर हलक्या आवाजात खंडेराव म्हणाले, येताना सवतींनाही संगे आणा, त्यांना धामधूम देखणे आहे. अहिल्याने मान डोलावली. पण स्वामींच्या आग्रहाचे आणि परवाच्या भेटीचे प्रयोजन लक्षात येता मन विटून गेले, उदास झाले. स्वामींचे अवघे लक्ष कंचनी आणि मध्यघुटीत. आपलं प्राक्तन दुसरं काय. कोठं दुरुस्त थोडंसं करावं तर परत 4 दिवसातच सर्व कोलमडून पडावं. राग तरी किती, कुणाचा आणि कशाचा धरावा. सवतींचा, स्वामींचा, कंचनींचा, अश्रूंचा, जलाली स्वभावाचा, की या सर्वांसंगे सांगड घालणाऱ्या आपल्या दैवाचा. पद्धतीनुसार खंडेरावांना ओळखले. त्यांनी ओवाळलंही, तिलकही केला, पण खऱ्या अर्थाने आज मन कशातच नव्हते. हे नातं फक्त शरीराचे, मनाचा संबंध होताच कुठे. आपल्या सवती कशा त्यांच्या प्रत्येक रंगात रंगतात, मग आपल्यालाच का तिटकारा. कसले मनोमिलन, कसले 7 जन्मांचे नाते, साऱ्याच भाकड कथा. सर्व वाईट सवयींचा अर्क असलेला माणूस ईश्वराने माझे पदरी बांधला. हा तुझा पती देव, याची सेवा, आज्ञापालन, तुझा पतिव्रता धर्म, धर्म न पाळल्यास नरक, रौरव, पाप, प्रायश्चित्त. अशा पतिव्रतेचे दान ईश्वराने मला देऊन कठीण दिव्य करावयास लावणेच नशिबी असेल तर मार्तंडा, माझ्या प्रयत्नास यश दे रे. खंडेराव स्वारीवर गेले आणि घुंगरांचा जीव घेणा नाद बंद झाला. 2 महिने अहिल्या तोफांच्या कारखान्यात जाऊन तोफा, जंबुरे, जलाली तोफा गोळा कसा करायचा, नेम कसा घ्यायचा, बत्ती कशी द्यायची, गाडे कसे आणि कोणत्या ठिकाणी हलवायचे, दिशा कशी घ्यायची, या सर्व गोष्टी रामजी राघव, गणेश, विठ्ठल त्यांना शिकवित होते. साचे, बत्ती, ठोसे, गोलंदाज या सर्वांची माहिती करून घेत होत्या. मल्हारराव म्हणाले, काही शंका मनी उपजली तर केव्हाही काहीही मला विचारा. धन्य होऊन कृतज्ञतेने म्हणाल्या, आपण माझे मामंजीच नव्हे तर गुरु आणि गुरुहूनही काही श्रेष्ठ असलेल्या या शिष्येकडून पूर्ण जन्माची गुरुदक्षिणा घ्यावी. मी आपणास काही द्यावे एवढी लायकी तर नाहीच, पण मग मनातील ऋण व्यक्त तरी कसे करावे. अहिल्या, तुम्ही आमचा सन्मान करता, लौकिक राखता, हेच आम्हास कोटी कोटी सुवर्ण होण्याहून अधिक आहे. गुरुदक्षिणेचे म्हणाल तर ते उधार ठेवा, तेव्हा मात्र शब्द फिरवू नका. मामंजी, गुरुदक्षिणा मी स्वतः देणार. दिलेला शब्द आण प्राण राखावी ही आपली शिकवण. त्यामुळे शब्द फिरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मंडळी, आज आपण इथेच थांबतोय आणि उद्या याच्या पुढचा भाग आपण वाचणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. ही जी लेखमाला आहे ती लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करते आहे. तर भेटूया उद्या नवीन भागासह.